नांदेडच्या वसरणी परिसरातील जलशुद्धीकरण केंद्राजवळ आज दिवसाढवळ्या गोळीबाराची घटना घडली आहे। आर्थिक वादातून आशू पाटील या युवकाने दोघांवर गोळीबार केलाय। त्यात शेख परवेजचा मृत्यू झालाय तर तेजसिंग बावरी हा गंभीर जखमी असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे। दरम्यान पोलिसांनी या प्रकरणी एकाला ताब्यात घेतल्याची माहिती आहे। नांदेड शहरातील रस्त्यांची प्रचंड दुरावस्था झाल्याची टीका झाल्यानंतर महापालिकेला जाग आली आहे। मनपाने शहरातील रस्त्यांच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केली। शहरातील चौकाचे रुंदीकरण आणि रस्ता दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झाली आहे। त्यामुळे नांदेडकरांनी समाधान व्यक्त केले। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नांदेडच्या मुखेड तालुक्यातील चव्हाणवाडी येथे जल्लोषात स्वागत करण्यात आले। बंजारा समाजाच्या महिलांनी पारंपरिक पोशाख परिधान करत अजितदादांचे स्वागत केले। यावेळी जेसीपीच्या मदतीने पवार यांना भला मोठा पुष्पहार घालत कार्यक्रमस्थळी त्यांचे स्वागत करण्यात आले। नांदेड शहरात आज भगवान नरसिंहाची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। यावेळी शहरातून काढलेल्या मिरवणुकीत महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या। कवठा भागातील नरोबा मंदिरात नरसिंह जन्मोत्सव साजरा करण्यात आला। यावेळी भाविकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती। नमस्ते नांदेड, जीवा भावाचं नाव नमस्ते।